आपलं बिहेवियर्स कसं असलं पाहिजे, कम्युनिकेशन्स कसं असलं पाहिजे, जसं तुम्ही म्हणलात की सगळ्यांशी आपण बॉन्डिंग पॉवर कशी तयार केली पाहिजे आणि ती पण सिन्सिअरली कशी केली पाहिजे. तर याच्यातून हे सगळं काही शिकलेलं आहे. पण असं स्पेशली वेगळं अजून काय वाटलं तुम्हाला याच्यात? काय आठवतंय की समजा तुम्हाला एखादा सॅटर्डेला जसं तुम्ही बोललात की आपण त्याच्यावरती एक स्पेशल इव्हेंट ऑर्गनाईज करत असतो, तर असं काही स्पेशल त्याच्यातून तुम्ही ऑब्झ केलं आहे का फक्त ऐकलं आहे? नाही सर, तुम्ही जे जे आम्हाला आतापर्यंत मार्गदर्शन दिलं ते मी माझ्यात घेतलं. म्हणजे आता तुम्ही सांगितलं होतं की आपले 3 अवस्था असतात, एक विशुद्ध अवस्था, एक जागृत अवस्था आणि एक मृत्यू अवस्था. तर त्या दिवशी कळालं की आपण अजून बेशुद्धच आहोत. म्हणजे आता मला असं वाटायचं मी आता 12वीला मी हे करते, मी सायन्सला आहे, पण इथं आल्यावर कळालं अजून काहीच नाही आपण. म्हणजे असं त्या क्षणी असं वाटलं की आत्ता माझं माइंड ऍक्टिव्ह झालंय, माझा आत्ता जन्म झालाय. तेव्हा असं म्हणजे तेव्हापासून मी एक प्रॉपर, म्हणजे मी कशी आधी तळ्यात मळ्यात होते, हे करायचं ते करायचं, पण आता त्या दिवशी त्या सॅटर्डेला मला असं कळालं की मी अजून बेशुद्धच आहे. त्या दिवशी मी जागृत अवस्थेत आले आणि तेव्हापासून सरांनी सांगितलं होतं की आपल्याला कोणी समोरचा किती बोलू, आपण स्वतःवर कंट्रोल ठेवला पाहिजे. त्यासाठी आपलं माइंड आणि हार्ट एकत्र आलं पाहिजे, एक स्टेबल झालं पाहिजे एका लेवलला. तर माझं कसं व्हायचं, मी कधी कधी मनाचं ऐकायचे, कधी कधी माइंडचं ऐकायचे. म्हणजे माझं प्रॉपर नव्हतं फिक्स की मी काय करायचं. पण जेव्हापासून सर म्हणे की तुम्ही तुमच्या माइंडला आणि हार्टला स्टेबल करा, सोबत दोघांचे विचार घ्या, म्हणजे विचार घेण देण करा, दोघांना एकदम इक्वल लेवलला स्टेबल ठेवा. म्हणजे तुम्ही एकाच ऐकते असं नका करू. जेव्हा तुम्ही हे दोघं स्टेबल करताल ना, तेव्हा तुम्ही जागृत अवस्थेत येतात आणि तेव्हा तुम्हाला प्रॉपर डायरेक्शन भेटेल तुम्हाला करायचं काय. आणि खरंच सर मी तेवढा केलं की मला समोरचं येऊन बोलतोय, मी त्याच्यावर चिडचिड असं झालंच नाही. एवढं मी खूप माझा आता राग कंट्रोल करायला शिकलेले आणि जागृत अवस्थेत मी आले, मी हे सांगू शकते. पण आता स्पेसिफिक फक्त हा 6 महिन्याचा जो पिरियड होता, तर 6 महिन्यानंतर हा एक्सपायर होईल की रिअल लाईफ मध्येच? नाही सर, हे रिअल नाही तर हे रिअल आहे. हे सर आम्हाला नेहमी सांगतात की रील मध्ये नका राहू, तर रिअल मध्ये राहा. आणि मी आता ते सांगते की मी रील मध्ये नाही, मी रिअल मध्ये हे सगळं माझ्या स्वतःत घेतले आणि मी हे तसंच कंटिन्यू पुढे ठेवतो. तुम्हाला यासाठी निश्चित बेस्ट विशेस. आणि सॅटर्डेचा अजून एखादा पॉईंट आठवतोय का? आता मागच्या सॅटर्डेला तुम्ही होतात, त्याच्यामध्ये असं युनिक काय वाटलं त्याच्यामध्ये? हा, तर युनिक म्हणजे सरांनी स्टार्टिंग केली तीच एंडिंग केली त्यावेळेची. तर पॉइंट असा होता की म्हणजे आपण म्हणतो ना, मांजर दूध पिती, डोळे झाकून दूध पिती, सॉरी, पण तिला असं वाटतं की तिला कोण नाही बघत. तसंच सरांनी सांगितलं